हे हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग हा खूप वेगळा असणार आहे. मी काही आमच्या सिरियलच्या म्हणजे जे जे स्वामी समर्थ सिरियलच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माझे आवडती जोडी म्हणजे सुमुख रामाचार्य जरी ते निगेटिव्ह पात्र करत असतील तर खूप सामंजस्य मनमिळावू प्रत्येकानं समजून घेणारे आणि मी तर खूप काही त्यांच्याकडून शिकलो आहे. खूप काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी त्यांनी मला शिकवलेल्या आहेत आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारे, सगळ्यांना समजवून घेणारे आणि अभिनय सम्राटच म्हणेन मी. दोघांचा अभिनय तर मला खूप आवडायचा. त्यांच्या दोघांचे जर लाईव्ह सीन असतील तर कट होऊ नये असंच वाटायचं मला. तर ती अशी जोडी म्हणजे सतीश सर म्हणजे रामाचार्य कॅरेक्टर करणारे आणि अनुजदादा म्हणजे सुमुख हा कॅरेक्टर करणारा. या दोघांच्या आठवणीनिमित्त हा मी व्हिडिओ शेअर करतोय. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला बघूयात मोठ्या मनाच्या माणसांचा व्हिडिओ. शिव 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 शंभो महादेव. काय चाललंय तुझ्या या विश्वात परमेश्वरा? अरे या विश्वात एक माणूस धड नाही रे. जो येतोय तो त्या बुवाच्या समोर लोटांगण घालतोय. आता दुसऱ्याच कोणत्या तरी विश्वातनं कोणीतरी यावं हीच इच्छा. आचार्य हो आचार्य हो आचार्य दुसऱ्या विश्वाचं माहित नाही पण पण जंगलातून वाघाची डरकाळी मला ऐकू आली बघा. आचार्य मी काय म्हणतो तर पकडण्याआधी सुटलेलं बरं. आचार्य विनोद कसले काय प्रसंग काय आपण सुटूयात. आचार्य अक्कलकोटच्या वेशीवर वाघ येतो. कुठे येतो? याच दिशेने येतोय. आपण कितीही पळलो तरीही त्याच्यापेक्षा जास्त जोरात नाही पळू शकणार. काय करायचं? आपण लपूया. आला वाघ बघा. सगळे शाक एकमेकांकडे लूक. इंद्रायणी शकुंतला ही थेर चालू. त्याला पाय मोठ थांबाल. रोलिंग जी ही थेर चालू होती होय. रोलिंग आणि ऍक्शन. शकुंतला तुझी ही थेर चालली होती वय. ओके. पण नात्याला नाव नाही ना, मग असं जोरून भेटावं लागतंय. अहो तुम्ही या बुवाला देव समजता ना? अहो पण तो सर्वसामान्य आहे. तिथे पहा खंडोबा. अहो तो खरा देव म्हणून तिथे उजेड आहे आणि इथे अंधार. बुवा अरे तू इथे बोलवून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. अहो आचार्य कधी तर चांगलं बोलत जा.
अहो मी चांगलं आणि खरं तेच बोलतो. हो मी चांगलं आणि योग्य तेच बोलत असतो. पण हा तुमचा बुवा नेहमी बाता मारत असतो. अहो म्हणून तर इथे अंधार आहे आणि तिथे उजेड. चला मग चला चला चला